आणि आता पाहूयात काही मोठ्या बातम्या। अधिवेशनापूर्वी महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे 15 आमदार लंडन दौऱ्यासाठी रवाना। 15 ते 22 फेब्रुवारी दरम्यान आमदार लंडनच्या अभ्यास दौऱ्यावर। या दौऱ्यामध्ये भाजप आणि शिंदे सेना शिवाय ठाकरेंच्या आमदारांचाही समावेश। उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरेंवर रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार। बुधवारपासून उपचार सुरू। सध्या तेजस ठाकरे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती। उत्तम कार्यकर्ते घडवण्यासाठी भाजपचा आगळावेगळा प्रयोग। भाजप कार्यकर्त्यांना सक्तीने शिस्तीचे धडे देणार। पक्षातील प्रत्येकाला प्रशिक्षण घ्यावंच लागेल। राज्यात 20 फेब्रुवारीपासून प्रशिक्षणाला सुरुवात होईल। योगेश कदम यांच्या बालेकिल्ल्यात आमदार मिलिंद नार्वेकरांची एंट्री। कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर नार्वेकरांची निवड। या निवडीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या। जळगाव जामोदमधील घटना निंदनीय। घटनेतील आरोपींवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी। नाना पटोलेंची मागणी। जळगावमध्ये पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना। परिस्थिती आता पूर्वपदावर। जामोदमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला जे विध्वंस कृत्य करण्याचं काम ज्या कोणी अज्ञातांनी केलेलं असेल अशा लोकांना तातडीनं कारवाई सरकारने करावी। अशा लोकांना माफ करता येत नाही, ही भूमिका आमची आहे। मुलुंडमधल्या दुर्घटनेतल्या 5 आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। दुर्घटना प्रकरणातील आणखी 2 आरोपी फरार। सध्या शोध सुरू। पोलिसांचीही कोर्टात माहिती। मुलुंड मेट्रो स्लॅब दुर्घटनेमध्ये 5 जणांना अटक। कंत्राटदारावर 5 कोटी आणि जनरल कन्सल्टंटवरती 1 कोटीचा दंड। मृताच्या वारसाला एकूण 20 लाखांची मदत देखील जाहीर। दुर्घटनेनंतर आज एलबीएस मार्ग वाहतुकीसाठी खुला। एटीएस कडून यवतमाळमध्ये 14 ठिकाणी छापेमारी। अहिल्यानगरमध्ये 8 ठिकाणी छापे। जवळपास 21 ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू। अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू। सूत्रांची माहिती। आणि आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राज्यातील सर्व नद्यांची पूररेषा फेरनिश्चित होणार। 12 सदस्यीय समिती स्थापन। जलसंपदा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली काम हाती। डोंबिवली एमआयडीसी परिसरात पिंपळेश्वर मंदिराजवळ नाल्यातून रासायनिक हिरवं पाणी रस्त्यावर। स्थानिकांमध्ये भीती। यापूर्वी देखील अशाच प्रकारची घटना, मात्र तरीही प्रशासनाकडून उपाययोजना नाही। प्रशासनाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह निर्माण। 20 फेब्रुवारीला राज्यभरातील ग्रामपंचायती बंद। नाशिकमधील सरपंच परिषदेचा इशारा। विविध प्रलंबित मागण्यांसाठी सरपंच परिषदेकडून आंदोलन केलं जाणार। कसारा मनमाड 3री 4थी रेल्वे लाईन मंजूर। तर केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता। पालघर घोटी त्र्यंबकेश्वर सिन्नर हायवेच्या चौपदरीकरणाला मान्यता। बीडमधील साई भक्त धनराज मुंडे यांच्याकडून साई चरणी 59 ग्रॅम वजनाचा सुवर्ण हार अर्पण करण्यात आला। सोन्याच्या हाराची किंमत अंदाजे 8,42,000 रुपये इतकी। मुंबई ते विजयदुर्ग या रोरो सेवेला एप्रिलचा मुहूर्त। महाराष्ट्र सागरी मंडळानं रोरो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला। निविदा प्रक्रिया मार्चमध्ये पूर्ण करून एप्रिलमध्ये सेवा सुरू करण्याचे नियोजन। देशात रस्ते अपघातातून मृत्यू टाळण्यासाठी केंद्राची आता नवीन योजना। पीएम राहत योजनेअंतर्गत जखमींना 1.5 लाखांपर्यंत कॅशलेस सुविधा मिळणार। डीजीसीएने वैमानिकांच्या मद्यप्राशन चाचणीचे नियम अधिक कठोर केले। चाचणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचे यंत्रणांना आदेश। ड्युटीच्या आधी 12 तास वैमानिकांना मद्यप्राशन करू नये। डीजीसीएकडून हे स्पष्ट। T20 विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान हाय व्होल्टेज लढत। पाकिस्ताननं नाणेफेक जिंकली। भारताची प्रथम फलंदाजी। अभिषेक शर्माला संघात स्थान। संजू सॅमसन संघाबाहेर। आज खरं तर महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीचा उत्साह संपूर्ण देशभरात दिसतो। या संदर्भातल्या काही अपडेट्स। उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची तुफान गर्दी। देशभरातील भाविकांची उज्जैनमध्ये महाकालेश्वराच्या दर्शनासाठी रांग। महाशिवरात्रीच्या निमित्तानं परळीमधील वैजनाथ मंदिरावरती आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली। भक्तांसाठी विविध सोयी सुविधाही उपलब्ध। भाविकांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी। देवगडमधील श्री देव कुणकेश्वराचं जिल्हाधिकाऱ्यांसह माजी मंत्री दीपक केसरकर यांनीही दर्शन घेतलं। कुणकेश्वरमध्ये मोठ्या संख्येने भाविक दाखल। नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी। महाशिवरात्रीनिमित्त मंदिराला आकर्षक अशी रोषणाई। मंदिर प्रशासनाकडून गर्दीचं केलं जातंय नियोजन। महाशिवरात्रीच्या निमित्तानं पुण्याच्या भीमाशंकर मंदिरालाही विद्युत रोषणाई करण्यात आली। विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे मंदिर भाविकांसाठी बंद आहे। मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शासकीय पूजा संपन्न झाली। पिंपरी चिंचवडमधल्या महादेव मंदिरामध्ये भाविकांची गर्दी आहे। मध्यरात्रीपासूनच महादेवाच्या दर्शनासाठी रांग लागली आहे। महाशिवरात्रीनिमित्त मंदिराला विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली।
महाशिवरात्रीच्या निमित्तानं नागपूरमधील प्राचीन कल्याणेश्वर मंदिरामध्ये भक्तांची गर्दी, मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई. बीडमध्ये महाशिवरात्रीनिमित्त श्री क्षेत्र चाकरवाडीमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी. दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविक दर्शन घेत असतात. मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई. सोलापूरमध्ये मल्लिकार्जुन मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी. रात्री 12 वाजेपर्यंत भक्तांची रीघ, तर दर्शनासाठी ही गर्दी. 900 वर्षांपासून सुरू असलेली परंपरा अद्यापही अखंडितपणे सुरू.